फक्त आणि फक्त 5 मिनिटात जी हेअरस्टाईल आपण तुम्ही जी रिसेप्शनला देऊ शकता, एक छान असं लुक येतं हेअरस्टाईलला. बघा, जे केस खूप जास्त मोठे आहे, ही जी हेअरस्टाईल आहे ही तुम्ही छोट्या केसात पण बनवू शकता. छोट्या केसात एकदम छान अशी हेअरस्टाईल ही छान दिसते. आणि जाडे केस असले त्यांना पण छान दिसते, असं काही नाही. पण रिसेप्शन लुकसाठी अथवा कोणत्याही पार्टी वेअरसाठी तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी द एक्स मेकअप स्टुडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे स्वीटी, जे नेहमी घेऊन येते ब्युटिशियन फॉर हेअरस्टाईल आणि मेकअप व्हिडिओ. आज जो आहे तो आहे हेअरस्टाईलचा व्हिडिओ. तो एकदम छानपैकी ब्रंच आहे. तो ब्रंच तुम्ही कोणालाही देऊ शकता, रिसेप्शनमध्ये किंवा कोणत्याही एकदम छान रिसेप्शन पार्टीमध्ये या बर्थडे पार्टीमध्ये कधीही तुम्ही तो छानपैकी हेअरस्टाईल करू शकता. तर ही हेअरस्टाईल कशी करायची आणि एकदम सोपी आणि एकदम सोपी, फक्त 5 ते 10 मिनिटात ही हेअरस्टाईल कशी होते हे तुम्ही बघा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी द एक्स मेकअप स्टुडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, आपल्याला करायची आहे आता एकदम छान अशी हेअरस्टाईल, ज्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले हेअरस्टाईलमध्ये 3 अशा वेण्या घालून घ्यायच्या आहे. 1, 2 आणि ही 3. हे 3 जेव्हा आपण वेणी घालतो, 3 वेणी घातल्यानंतर तुम्हाला एक आपल्याकडे जो असा डोनट असतो, जो आपण जुळ्यासाठी नेहमी यूज करतो, ठीक आहे. जुळ्यासाठी जो यूज करतो तो डोनट, त्याला काय करायचं आहे, तुम्हाला असे 2 रबर लावून घ्यायचे त्या डोनटला, ठीक आहे. बघा, मी पहिले याला 2 डोनट, जे एक डोनट आहे त्याला 2 रबर लावून घेतले. याला 3 सेक्शनमध्ये डिवाइड करून घ्यायचा आणि नंतर याला बघा या प्रकारे इथून लावायचा. नंतर सेक्शन 2 त्याला पण तसंच घ्यायचं आणि इथे लावून घ्यायचं. या प्रकारे, ठीक आहे. या प्रकारे काय करायचं, छानपैकी डोनट लावून घ्यायचा आणि नंतर आहे एकदम सोपी आणि सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला. फक्त 10 मिनिटात ते 5 मिनिटात ही हेअरस्टाईल बनवून तयार होते. ही हेअरस्टाईल तुम्ही रिसेप्शनसाठी देऊ शकता. एक नंबर आणि एकदम छान अशी हेअरस्टाईल दिसते. जेव्हा कधी आपण रिसेप्शन लुकमध्ये वगैरे ही हेअरस्टाईल देतो, त्यासाठी तुम्हाला थोडा एखादा जाडा बो लागणार. जाडा किंवा त्यानंतर तुम्ही थोडा बारीक पण लावू शकता. पण असा जर असला तर त्याने काय होईल, तुमची हेअरस्टाईल अजून थोडी छान दिसेल आणि जाडी सुद्धा दिसेल. तर बघा काय करायचं, हे हेअर आहे हे इकडे असे लावून घ्यायचे आणि इथे हा रबर आहे हा लावून द्यायचा. हा बो इथे लावून घ्यायचा, ठीक आहे, या प्रकारे. आणि इथे हे सेक्शन पूर्ण इथे युपिनने याला सेट करून द्यायचं पहिले. बघा, हा जो बो आहे तो निघाला नाही पाहिजे, यासाठी काय करायचं, इथे युपिन आहे, युपिननी याला छानपैकी लावून घ्यायचा पहिले. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे बघा, याला पूर्ण पैकी छान 5 ते 6 युपिन लावायचे आणि पहिले याला पूर्णपैकी टाईट अशी छानपैकी वेणी घालून बघा. जेव्हा आपण याचं याला फोल्ड करून याला जेव्हा आपण युपिन लावते, युपिन लावल्याच्या नंतर काय करायचं, छानपैकी याला विंचरून घ्यायचं, ठीक आहे. दोन्ही साईडनं, मागच्या साईडनं सुद्धा विंचरून घ्यायचं, कारण तीच आपली काय राहणार आहे, तिकडूनच आपण मला ह्या साईडने असं छानपैकी. आणि बघा, आता इथे तुम्हाला काय वाटत आहे, इथे थोडं आपल्याला वाटत आहे इथून केस, बघा इथे हे जेवढे काही केस उरलेले आहे त्याला
इथे एक रबर लावून घ्यायचा पहिले. ठीक आहे, एवढ्या केसात इथे रबर लावून घ्यायचा, कारण हे केस आपल्याला आतमध्येच इथे फोल्ड करायचे. केस इथे आतमध्ये असे फोल्ड करून द्यायचे. बघा, फोल्ड केले आणि इथे लावायचे आहे पहिले एक यूपी. ठीक आहे, इथे अशी यूपी अशी लावून घ्यायची. बघा, या प्रकारे ती यूपी लावायची आणि या प्रकारे अशी यूपी लावून घ्यायची. फक्त आणि फक्त 5 मिनिटात जी हेअरस्टाईल आपण तुम्ही जी रिसेप्शनला देऊ शकता, एक छान असं लुक येतं हेअरस्टाईलला. बघा, जे केस खूप जास्त मोठे आहे, ही जी हेअरस्टाईल आहे ही तुम्ही छोट्या केसात पण बनवू शकता. छोट्या केसात एकदम छान अशी हेअरस्टाईल ही छान दिसते. आणि जाडे केस असले त्यांना पण छान दिसते, असं काही नाही. पण रिसेप्शन लुकसाठी अथवा कोणत्याही पार्टी वेअरसाठी तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी द एक्स मेकअप स्टुडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.